लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की लाडक्या बहिणीसाठी ई-के-वाय-सी करावी लागणार होती. अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला हप्ता येणार नव्हता. आता याची 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती. मात्र अजूनसुद्धा 1 कोटीपेक्षा महिलांची लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी राहिलेली आहे. त्यामुळे सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. 31 डिसेंबरपर्यंत ह्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आता निवडणुका सुरू आहेत. मागल्या काही काळामध्ये सतत पाऊस चालू होता. अशा काळामध्ये महिलांना ई-के-वाय-सी करणं शक्य नव्हतं. तसेच सोबतच काही जणांचं वडील नाहीत किंवा काही जण विधवा आहेत. अशा महिलांसाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचा ऑप्शन ई-के-वाय-सीचा नव्हता. त्याच्यामध्ये पण आता बदल करून जर पती नसेल तर त्यांचं जे आहे मृत्यूचं प्रमाणपत्र आणि जर डिव्होर्स झाला असेल तर डिव्होर्सचं प्रमाणपत्र अपलोड करून आपण जे आहे ई-के-वाय-सी करू शकतो. तसेच वडिलांचा सुद्धा मृत्यू झाला असेल तर सुद्धा वडिलांचं जे आहे मृत्यूचा दाखला आपल्याला त्याच्यामध्ये अपलोड करून तुम्ही ई-के-वाय-सी आता करू शकता. तर अशा प्रकारचे अपडेट आलेले आहे. लाडकी बहीणची जी आहे आता ई-के-वाय-सीची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढलेली आहे.